ओके. सो हेलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. 2010 मध्ये 12वी मध्ये असे ऍक्च्युली ही एक्झामिनेशन मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केली होती. त्यानंतर डेफिनेटली टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळे 16 वर्षानंतर म्हणजे आत्ता हे एक्झामिनेशन परत एक वेळेस एक्सपिरियन्स करण्याची माझी इच्छा होती. पाहायचं होतं मला ऍक्च्युली की सेंटर्स कशी आहेत, इंटरफेस ऑनलाईन असतो आता. त्यावेळी आमच्या वेळी तर ऑफलाईन एक्झामिनेशन होती ऍक्च्युली. प्लस टाइम मॅनेजमेंटचा प्रेशर जो असतो एक्झामिनेशनमध्ये, तो पण मला घेऊन पाहायचा होता. प्लस लेवल ऑफ क्वेश्चन्स रिसेंट इयर्समध्ये कसे आहेत. तर पीवायक्यू तर पाहून ते समजतंच, बट त्या टाइममध्ये ते सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करणे. ओके. मुलांवरती एक्झॅक्टली काय प्रेशर असतो एक्झामिनेशन देतेवेळी. तर या सर्व गोष्टी एक्सपिरियन्स करून ऍक्च्युली मला पाहायच्या होत्या. तर म्हणून यावर्षी मी या एक्झामिनेशनचा फॉर्म फिल केला होता. इव्हन युट्यूबवरती एक लाईव्ह लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे कन्वे पण केलं होतं, की असं मी फॉर्म फिल केला आहे म्हणून. थोडासा लेट झाला होता ऍक्च्युली फॉर्म फिल करण्यासाठी. तर नेक्स्ट इयर मी दोन्ही एक्झामिनेशनचे फॉर्म फिल करणार आहे. सीईटी ॲज वेल एज जेडब्ल्यू मेन्स एक्झामिनेशन, आणि दोन्ही एक्झामिनेशनमध्ये 99.99+ पर्सेंटाईल डिलिव्हर करण्याचं मी ट्राय करेन. 100 पर्सेंटाईल न बोलण्याचं रिझन इथे हे आहे की काही गोष्टी कंट्रोलच्या बाहेर असतात. काही गोष्टी मीन्स जसं की सिली मिस्टेक्स. ओके. तर या एक्झामिनेशनमध्ये पण माझी खूप जास्त एकदम तीव्र इच्छा होती की 100 मध्ये 100च मार्क्स आले पाहिजे. एक पण मार्क कमी नाही पडला पाहिजे किंवा एकही क्वेश्चन मध्ये एरर नाही झाला पाहिजे. तर मी इव्हन हाही क्वेश्चन दाखवेन तुम्हाला की मी कोणता क्वेश्चन रॉंग केला होता. एकदम सिली मिस्टेक होता. इंटू टू करणे फक्त बाकी होतं. इंटू टू करून आन्सर लिहिला असता तो आन्सर करेक्ट होता, बट मी अनफॉर्च्युनेटली तो एक माझ्याकडून तो एक मल्टिप्लिकेशनचा जो पॉईंट आहे तो मिस झाला होता. ओके. तर ठीक आहे. तीनही मुलांना मी इथे थोडंसं ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करेन. एक ती ज्यांची 12वी झालेली आहे. सेकंड जे 11वी मधून 12वी मध्ये एंटर केलेले आहेत, आणि जे फ्रेशर्स आहेत, 10वी पास आउट मुलं आहेत. ओके. शॉर्ट व्हिडिओ, एक 2 ते 3च मिनिट फक्त बोलीन. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा जो रिस्पॉन्स शीट आहे तर तो तिथे मी अटॅच केलेला आहे. तर त्याच्यामध्ये हा पेपर पाहू शकता. हे मार्क्स पण तुम्ही टॅली करू शकता. जो क्वेश्चन मी रॉंग केला होता इथे, ओके, तर तो हा क्वेश्चन होता. लिमिटचा क्वेश्चन होता, एकदम सोपा क्वेश्चन होता. ओके. हा जो काही क्वेश्चन आहे, LH रूलने मी बेसिकली सॉल्व्ह केला. तर 4 वरती डेरिव्हेटिव्ह खालती डेरिव्हेटिव्ह करून हा 4 खालती येतो ना, हा असा कॅल्क्युलेशन बनतो. हा कट होऊन इथे 2 बनतो. या 2 नी बेसिकली माझा एरर झाला होता. आता हा 2 4/2 2 करून याच्यानंतर हा जो पूर्ण व्हेरिएबल आहे, तर या व्हेरिएबलला ऍक्च्युली मी सॉल्व्ह केलं होतं पुढे. ओके. व्हेरिएबलला सॉल्व्ह करून हे कट होऊन कॉस 2x साइन 2x डेरिव्हेटिव्ह मायनस 2 इंटू कॉस 2x. कॉस 2x चा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्सला एक्सपांड करून हा असा नोट केला. देन हे सर्व असं कट करून इथे 2 राहतो ऍक्च्युली. ओके. सो हा जो व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबलला फक्त मी पुढे सॉल्व्ह केला ऍक्च्युली, आणि ज्याच्याने आन्सर हा 2 आला. π/4 एंडला जाऊन टाकायचा असतो इथे एक्सच्या जागी. पण हा 2 मी मिस केला ऍक्च्युली. हा 2 मी तिथे मिस केला, आणि आन्सर मी फायनली जो आहे तो 2 मार्क केला. पण त्याचा करेक्ट आन्सर जो आहे तो 4 आहे. इव्हन तर रिस्पॉन्स शीटमध्ये पण पाहू शकता की मी तो आन्सर मार्क जो केलेला आहे तो 2 आहे, आणि करेक्ट आन्सर हा 4 आहे. तर हा माझ्या एंडवरचा तो एरर आहे. ओके. सो म्हणून मी ऍक्च्युली क्लेम केलं की इव्हन हा एरर तर मी माझ्या 12वीच्या वेळी जो सीईटी एक्झामिनेशन दिला होता, त्यावेळी पण मी 2 क्वेश्चन मध्ये एकदम सिली मिस्टेक्स केले होते ऍक्च्युली. सो म्हणून मी आता इथे क्लेम केलं होतं की मी 99.99+ पर्सेंटाईल डिलिव्हर करण्याचा ट्राय करीन. ओके. 100 पर्सेंटाईल साठी मे बी त्या दिवशी कोणता सिली मिस्टेक वाला म्हणजे अशा टाईप मधला एरर फक्त नाही झाला पाहिजे. इच्छा तर मी जसं बोललो व्हिडिओमध्ये खूप होती की 100च मार्क्स पडले पाहिजे, एकही क्वेश्चन रॉंग झाला नाही पाहिजे. बट लाईक जसं की जसं तुम्हाला थोडे बहुत काही मिस्टेक झाले असतील, त्याचं वाईट वाटत असेल, तर डेफिनेटली मलाही हा रिग्रेट हा पूर्ण वर्षभर राहील नेक्स्ट इयरचा सीईटी येईपर्यंत किंवा नेक्स्ट इयरचा येईपर्यंत. ओके. पण ठीक आहे, या ज्या गोष्टी आहेत याच्यामधूनच आपण ग्रो करतो. ओके. बिकॉज लाईफ जर का कम्प्लीट असेल तर त्याच्यामध्ये मजा पण नाही अगेन. ओके. तर पूर्ण लाईफ म्हणजे एक्सपिरियन्सचाच भाग आहे परत, की डिफरंट डिफरंट टाईपचे एक्सपिरियन्सेस आपण घेतो लाईफमध्ये आणि ग्रो करत राहतो कंटिन्युअसली. सो स्टेट ऑफ माइंड मे बी या एका क्वेश्चनच्या चुकीमुळे असा डेव्हलप होतो की मे बी परत पूर्ण 1 वर्ष परत पूर्ण मेहनत घेतो आपण. तर हे मी बोलतोय ऍक्च्युली 12वी पास आउट मुलांबद्दल. ओके. की त्यांना पण एक्सपेक्टेशन पेक्षा थोडे बहुत कमी जास्ती मार्क्स असतील, तर त्यांनीही या गोष्टीला अशा पद्धतीने घेतलं पाहिजे. कारण की पुढे जाऊन तुम्ही जॉब कराल, बिझनेस कराल, काही जरी कराल, 100 गोष्टी कराल, एखाद तर मिस्टेक होईल. ओके. आणि भले तो मिस्टेक असा असेल की जो मे बी तुमची कॉम्पिटन्सी असेल की तो मिस्टेक तुमच्याकडून नाही झाला पाहिजे, बट तरी पण तो मिस्टेक होईल. ओके. मग अशा सिच्युएशनमध्ये मे बी कशा प्रकारे त्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. ओके. तर त्याबद्दल मी जस्ट कन्वे करतो की मूव्ह ऑन करायला लागेल. ओके. तर खूप जास्त विचार करून काही पॉईंट नाहीये. कंट्रोल लेवलवरती वर्क केलं पाहिजे.
कंट्रोलेबलवरती वर्क केलं पाहिजे. म्हणजे जे 11वी मध्ये आहेत मुलं, जे 12वी मध्ये एंटर करतात किंवा जे 10वी पास आउट आहेत जस्ट, त्यांना बोलतोय मी आता. कंट्रोलेबलवरती वर्क केलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमचा सिलेबस चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केला पाहिजे. लॅक ऑफ कॉन्टेंटमुळे एखादा क्वेश्चन नाही जमला हा सिच्युएशन खराब आहे. ओके, लॅक ऑफ कॉन्टेंटमुळे एखादा क्वेश्चन नाही जमणे हा सिच्युएशन ऍक्च्युली खराब आहे. सिली मिस्टेक तर ठीक आहे, लाईक त्याला तर लाईक तुम्ही थोडंसं इग्नोर करू शकता समजा. बट लॅक ऑफ कॉन्टेंट हा तुमच्या कंट्रोलचा भाग आहे. ओके, सो अभ्यास करत राहणे, कंटिन्युअसली खूप जास्त अभ्यास करत राहणे. ओके, आणि पूर्ण सिलेबस 2, 3, 4 वेळेस कव्हर करणे. ओके, हा तुमच्या कंट्रोल मधला भाग आहे. कारण की आता आणखीन 1 वर्ष बाकी आहे. इव्हन क्लासमधल्या बऱ्याच साऱ्या मुलांना 11वी मध्ये असे आम्ही 12वीची सीईटी एक्झामिनेशन देण्यासाठी लावलं होतं ऍक्च्युली. त्यात पण असे काही मुलं आहेत ज्यांना 160, 150 अशा रेंजमध्ये पण स्कोर्स आहेत. 11वी मध्ये असते वेळी. ओके, तर त्यांचा जर्नी इथून पुढे असा असला पाहिजे की त्यांनी लाईक 190 किंवा 195 प्लस स्कोर डिलिव्हर करण्याचा ट्राय केला पाहिजे. प्लस जेईच्या अटेम्प्टसाठी ट्राय केलं पाहिजे. ओके, इथून पुढचा ड्युरेशन. राहिला प्रश्न लाईक एक्झामिनेशनचा एक्सपिरियन्स, मी थोडंसं आता कॉन्टेंट बद्दल बोलतो, थोडंसं प्रिपरेशन बद्दल बोलतोय की मी जे एक्सपिरियन्स केलं की लाईक 98 किंवा 96 किंवा 94 किंवा 100 मार्क्स स्कोर करण्यासाठी ओके काय काय टिक मार्क केलं पाहिजे तुम्ही, तर त्याच्याबद्दल फक्त बोलतो आणि हा व्हिडिओ बेसिकली मी थांबवतोय. लाईक मेनली हे 10वी आणि 11वी च्या मुलांसाठी आहे. 12वीच्या मुलांसाठी लाईक हा पॉईंट नाही आहे, बिकॉज त्यांची जस्ट एक्झामिनेशन झालेली आहे तशी. तर त्यांना तर मी फक्त इतकं कन्वे करेन की लाईक पुढच्या लाईफसाठी बेस्ट लक. लाईक लाईफमध्ये पुढे जे काही कराल ते चांगलं कराल, मेहनत घ्याल, करेक्ट डायरेक्शनमध्ये मेहनत घ्याल, डिमोटिवेट नाही व्हायचं कधी. लाईक लाईक एक तर रॉंग किंवा करेक्ट किंवा रॉंग हे दोनच गोष्टी आहेत. ज्या काही मिस्टेक्स होत राहतात त्याला आयडेंटिफाय करून बस रिवर्क करून पुढे पुढे जात राहायचं लाईफमध्ये. ओके, इमोशन्सवरती कंट्रोल ठेवून लाईफ पुढे घेऊन जाणे. ओके, तर हा पण एक गेमचा पार्ट ऑफ प्रोसेस आहे. अगेन लाईक या गेमचा भाग आहे हा. तर या गोष्टी शिकाल हळूहळू, जसे जसे तुम्ही मोठे व्हाल. ओके, तशा तशा या गोष्टी शिकाल. बिकॉज 12वी मध्ये असं तर मी पण फार रिग्रेट करायचो. माझ्या 194 जो स्कोर होता आउट ऑफ 200. ओके, त्याच्यामध्ये लाईक 4 मार्क्स मी मॅथ्समध्ये मिस केली होती, आणि जे की एकदम सोपे क्वेश्चन्स होते. तर मी पण महिना 2 महिने त्याच्यामध्ये घातली होती ऍक्च्युली. खूप जास्त रिग्रेट होता ऍक्च्युली मला त्याचा. आणि डेफिनेटली रिग्रेट तर असला पाहिजे. एखाद्या गोष्टी ला हासिल करण्याची तीव्र इच्छा असते वेळी. ओके, काही कारणांमुळे त्या गोष्टी न होणे. ओके, तर त्याच्यामुळे खराब तर वाटणारच आहे. बट जसं मोठे होत गेलो तसं तसं या गोष्टी समजायला लागतात की जितकं जास्त तुम्ही पुढे जाल या गोष्टी तुमच्यासोबत होतच जाणार आहेत. ओके, जसं की इव्हन IPL चालू तर IPLचा एक्झाम्पल घ्या. जिंकणार तर एकच टीम आहे ऍट द एंड. प्रिपरेशन तर सर्वच टीमनी केलं असतं, सर्वच टीम त्या लेवलवरती खूप चांगलेच खेळत असतात. ओके, बट तो फेल्युअर डायजेस्ट करून पुढे जात राहणे हाच लाईफ आहे, हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे पहिले. स्पेशली मी 12वी पासआउट मुलांना बोलतोय हे आता. ओके, तर मी थोडंसं आता मेन मुद्द्यावरती येतोय. जी मुलं 11वी मध्ये आहेत, मेनली हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ऍक्च्युली, की काय काय टिक मार्क केलं पाहिजे प्रिपरेशन करते वेळी. ओके, तर सर्वात पहिले मी टाइमलाईन बद्दल बोलेन. तुमच्या वेळी तर आता जो सीईटीचा फर्स्ट अटेम्प्ट आहे तो तर डिसेंबर 2027ला, ओके सॉरी 2026, डिसेंबर 2026ला हे एक्झामिनेशन तुम्ही अपियर करणार आहात. तर पहिला मुद्दा आहे तो टाइमलाईन माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, की एक्झामिनेशनच्या आधी 4 महिने आधी पूर्ण सिलेबस तुमचा प्रिपेअर करून संपला पाहिजे. ओके, 4 महिने आधी मिनिमम. ओके, एक्झामिनेशनच्या 4 महिने आधी हर एक आर्टिकल, सर्व लेसनचे प्रत्येक आर्टिकल, इच अँड एव्हरी आर्टिकल डिटेलमध्ये कॉन्सेप्च्युअली समजून घेतला पाहिजे. हा तुमचा पहिला पॉईंट झाला. ओके, सो टाइमलाईन हा आपला फर्स्ट पॉईंट आहे. यानंतर येतो प्रॅक्टिस. ओके, जे काही तुम्ही प्रिपेअर केलं आहे तर त्याच्यावरती n नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करणे. त्यामध्ये सर्वात पहिले येतात PYQs. पहिले सीईटीचे PYQ सॉल्व्ह कराल तुम्ही. ओके, एक अटेम्प्ट सीईटीच्या PYQचा हा इनफ नाहीये. हे तुम्हाला 2 ते 3 वेळेस किंवा मॅक्स टू मॅक्स 4 वेळेस कराल तर तो एक स्टेज येईल ज्याच्यामध्ये तुमचा 96, 94, 98, 100 या रेंजमध्ये स्कोर येण्याचा एक चान्स बनतो. बिकॉज एक्झामिनेशन मध्ये ना, लाईक जे अगेन मी एक्सपिरियन्स केलं ते सांगतोय मी तुम्हाला, की एक्झामिनेशन मध्ये खूप कमी टाइम असतो ऍक्च्युली. म्हणजे हर एक क्वेश्चन जो तुम्ही तिथे सॉल्व्ह करताय, ओके, हा जर का तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तर एरर होण्याचा चान्स आणखीन कमी बनतो, किंवा तो क्वेश्चन लवकर सॉल्व्ह करण्याचा चान्स जास्त बनतो. सो दॅट एखादा डिफिकल्ट क्वेश्चन आहे तर त्याला थोडासा जास्त टाइम देण्याचा एक स्कोप बनून जातो. ओके, सो 3 ते 4 वेळेस हे सर्व PYQचे राऊंड्स कंप्लीट झाले पाहिजे. हे मी या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतो. हे फक्त या सब्जेक्टसाठी नाहीये, हे सर्व सब्जेक्टसाठी तुम्ही कन्सिडर करू शकता. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. टाइमलाईन बद्दल पण मी सर्व सब्जेक्टचा सांगतोय. 3ही सब्जेक्टचा
ओके, जो टाइमलाईन आहे आयडियल, तो एक्झामिनेशनच्या आधी 3 ते 4 महिने आधी तुमचं सर्व प्रिपरेशन करून संपलं पाहिजे. रिमेनिंग 4-5 मंथ्स जे आहेत, ओके, त्यामध्ये तो सिलेबस बार-बार रिपीट मोडमध्ये स्टडी करणे, पी-वाय-क्यू सॉल्व्ह करणे, 3-3, 4-4 वेळेस पी-वाय-क्यू सॉल्व्ह करणे. ओके, हे सर्व राउंड झाल्यानंतर, ओके, हा दुसरा पॉईंट झाला. फर्स्ट पॉईंट मी टाइमलाईन बद्दल बोलला, सेकंड पॉईंट मी सीडीच्या पी-वाय-क्यू बद्दल बोलला आता. तिसरा जो पॉईंट आहे तो थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहे. ओके, हे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर, कॉन्टेंट प्रिपेअर झाल्यानंतर, पीवायक्यूज लेवलवरती सर्व क्वेश्चन 3-3, 4-4 वेळेस सॉल्व्ह झाल्यानंतर, ओके, डिफिकल्ट क्वेश्चनचा पण प्रॅक्टिस केला पाहिजे. डिफिकल्ट क्वेश्चन म्हणजे काय? डेफिनेटली जेई मेन्सचे पीवायक्यूज तुम्ही प्रॅक्टिस केले पाहिजे. जो काही सिलेबस सीईटीचा सिलेबस आहे, त्या सीईटीचा सिलेबस जो कॉमन वाला सिलेबस आहे, ऍटलीस्ट त्या चॅप्टर्सचे, ओके, जेईचे पीवायक्यूज तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. आता जेईचे पीवायक्यू सॉल्व्ह करण्यासाठी, ओके, तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट ऑफ लर्निंग जो आहे ना तुमचा, तो एक थोडासा क्रिटिकल पॉईंट ठरतो. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट ऑफ लर्निंग तुमचा असा असला पाहिजे की तुम्ही खूप डेप्थमध्ये जाऊन तो शिकला पाहिजे. फक्त फॉर्म्युला पाठ करणे, रट्टा मारणे, अशा मुलांना मार्क्स नाही पडू शकत. आउट ऑफ मार्क्स किंवा 90+ मार्क्स बिलकुल नाही पडू शकत. ओके, तर कॉन्सेप्च्युअली गोष्टी तुम्हाला शिकून घ्यायला लागतील सर्व. ओके, तर मग जाऊन या सर्व गोष्टी तुम्हाला एंड पर्यंत लक्षातही राहतील. डिफिकल्ट क्वेश्चनचा जो प्रॅक्टिस आहे, लाईक जसं मी बोललो, जेईचे पीवायक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. क्वेश्चन कमी जरी जमत असतील तसे काही प्रॉब्लेम नाहीये, सोल्युशन पाहून तुम्ही करा, बट काही ना काही करा. त्याच्यामध्ये काही ना काही आणखीन ब्रेनचा इम्प्रुव्हमेंट होतच असतो. अँड देन जो शेवटचा पॉईंट मला वाटतो, हे जसे 3 पॉईंट सांगितले, टाइमलाईन, सिलेबस कम्प्लिशनचा टाइमलाईन, तो एक लक्षात ठेवला पाहिजे. सीडीचे पीवायक्यूज मल्टिपल टाइम सॉल्व्ह केले पाहिजे. हे झाल्यानंतर आणखीन थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चनचा प्रॅक्टिस केला पाहिजे. हा तिसरा पॉईंट. आणि चौथा पॉईंट जो आहे, तर तो आहे बेसिकली एक्झाम्स. खूप साऱ्या एक्झाम्स दिल्या पाहिजे. म्हणजे सिलेबस संपल्यानंतर शेवटचे 3-4 महिने आहेत ना, दररोज एक एक्झाम तर दिलीच पाहिजे. आता एक्झॅक्टली किती एक्झाम्स दिल्या पाहिजे जर का तुम्ही असं विचाराल मला, तर हे ॲज सच याचा काही रूल नाहीये. तुम्ही 10 द्या, 20 द्या, 100 द्या, फुल पोर्शन बद्दल बोलतोय, 50 द्या. ओके, मी तर माझ्या केसमध्ये हा सेकंड एक्झामच होता माझा, फुल पोर्शनचा. फर्स्ट अटेम्प्ट होता अँड देन सेकंड अटेम्प्ट होता यावर्षीच. ओके, तर बाकी एक्झाम्सचा मॉक टेस्ट मी नव्हता दिलेला. मेन गेम सगळा प्रिपरेशनच आहे ऍक्च्युली, खरं सांगायचं बोललो तर. ओके, बट एक्झामिनेशन पण खूप दिला पाहिजे. एक्झामिनेशन यासाठी दिला पाहिजे की त्याच्यामध्ये आपण एरर करतो. ओके, काही एरर्स होतात, मग ते सर्व एरर्स पुढे जाऊन रेक्टिफाय होऊन कमी 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 होऊन एक असा स्टेज येतो की ज्याच्यामध्ये एररलेस वर्क करायला आपण स्टार्ट करतो. त्यासाठी या सर्व एक्झामिनेशन दिल्या पाहिजे. एक्झामिनेशन थ्रू नवीन नवीन क्वेश्चन्स परत पाहायला मिळतात. ओके, पूर्ण सिलेबस प्रिपेअर झालाच आहे, तर नवीन क्वेश्चन तिथून तुम्हाला पाहायला मिळतात. अँड देन तिथून आणखीन थोडंसं ग्रो किंवा नवीन जो डेटा सेट तुम्ही स्टोअर करता ब्रेनमध्ये, त्याचा हेल्प होऊ शकतो परत आणखीन एक्झामिनेशनमध्ये स्कोर, आउट ऑफ स्कोर करण्यासाठी. सो हा माझा रिडिंग आहे, जस्ट माझे सजेशन्स आहेत की तुम्ही या 4 एक गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. ओके, क्विकली मी रिवाइज करतोय. ओके, फर्स्ट मी बोललो होतो टाइमलाईन बद्दल. टाइमलाईन चांगली असली पाहिजे सिलेबस कम्प्लिशनची, म्हणजे एंडमध्ये जाऊन प्रेशर नाही आलं पाहिजे. एंडमध्ये जाऊन हे नाही वाटलं पाहिजे की लाईक इम्पॉर्टंट क्वेश्चनच करीन मी. ओके, असं टाइमलाईन बिलकुल नसला पाहिजे. 4 महिने आधी, एक्झामच्या 4 ते 5 महिने आधी सिलेबस पूर्ण संपला पाहिजे. तुम्ही तयार असले पाहिजे एक्झाम देण्यासाठी. आणि शेवटचे 4-5 महिने फक्त आणि फक्त रिपीट मोडवरती सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करत राहिले पाहिजे. हा फर्स्ट पॉईंट होता माझा डिस्कशनचा. टाइमलाईन मध्येच तो एक पॉईंट मी इंटिग्रेट करतोय की फर्स्ट अटेम्प्ट ऑफ लर्निंग जो आहे तुमचा, तो खूप कॉन्सेप्च्युअल वे मध्ये असला पाहिजे. कोणता एक मॉड्यूल रेफर करा, संगेज पब्लिकेशनचा रेफर करा. संगेज पब्लिकेशनचा जेई मेन्सचा स्पेशली मॉड्यूल रेफर करा. ओके, तर त्यामध्ये जो सर्व थेरॉटिकल पॉईंट दिला असतो, ते सर्व थेरॉटिकल पॉईंट्स रीड केले पाहिजे. एक ना एक पॉईंट्स रीड केले पाहिजे. ओके, तर यामध्येच मी तो पॉईंट इंटिग्रेट केलेला आहे. जो सेकंड पॉईंट मी तुम्हाला मेन्शन केला होता, सेकंड पॉईंट, तो आहे पीवायक्यूज. ओके, सीडीचे पीवायक्यूज चे खूप राऊंड झाले पाहिजे. एक वेळेस सॉल्व्ह करून नाही होते, 3 ते 4 वेळेस मिनिमम सॉल्व्ह केलं पाहिजे तुम्ही. ते 3 ते 4 वेळेस त्याचे राऊंड झाले पाहिजे पीवायक्यूजचे. ओके, देन यानंतर सीडीचे पीवायक्यू वरती बऱ्यापैकी चांगला होल्ड आल्यानंतर तुम्ही थोडेसे आणखीन डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. लाईक स्पेशली जेई मेन्सचे पीवायक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. ओके, जेई मेन्सचे पीवायक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. कॉमन वाल्या लेसन वरती सॉल्व्ह करा, इनफ आहे हे. आणि हे सॉल्व्ह करते वेळी तुम्ही सोल्युशन पाहून केलं तरी चालेल. 10 मधले समजा 3 क्वेश्चन किंवा 4च क्वेश्चन जमत असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्याने तुमचा ब्रेन डेव्हलप होणार आहे. जे क्वेश्चन नाही जमत त्याचे तुम्ही सोल्युशन पाहू शकता, तर काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आणि या व्यतिरिक्त जे मी तुम्हाला कन्व्हे केलं, तर ते आहे एक्झाम. एक्झामचा खूप सारा प्रॅक्टिस पाहिजे. खूप सारे एक्झाम्स दिल्या पाहिजे. ओके, शेवटच्या 3-4 महिन्यामध्ये लाईक एन नंबर ऑफ एक्झाम्स देत राहिले पाहिजे. आणि एक्झामचं अनालिसिस, फक्त एक्झाम देऊन नाही झालं, हर एक एक्झामचं तुम्ही अनालिसिस चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. तर माझ्या एंडवरती हे 4 पॉईंट्स आहेत, जे मला असं वाटतं की तुम्ही याला टिक मार्क केलं पाहिजे प्रिपरेशनमध्ये. आणि हे सर्व व्यवस्थित चांगल्या पद्धतीने प्रिपेअर झालं पाहिजे, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता या व्यतिरिक्त राहतो प्रश्न सिली मिस्टेकचा, तो तुमच्या कंट्रोलचा भाग नाही, तर त्याचा विचार नाही केला पाहिजे. त्याचा विचार नाही केला पाहिजे. आणि बऱ्याच वेळी सिली मिस्टेक हे प्रिपरेशनशी पण संबंधित असतो.
म्हणजे समजा प्रिपरेशन तुमचं खूप स्ट्रॉंग असेल, तुमचा पेपर इतक्या लवकर होतो, ओके, की जिथे सिली मिस्टेक होण्याचा चान्स असतो, अशा केसेसमध्ये थोडासा एक ॲडिशनल टाईम तुम्ही तिथे देऊ शकता. ओके. पॅनिक नाही होणार एक्झामिनेशनमध्ये. हा प्रिपरेशनचा भाग आहे आणि पॅनिक झाल्यानंतर परत सिली मिस्टेक होण्याचे थोडेसे जास्त चान्सेस वाढून जातात परत. ओके. तर आता या काही पॉइंट वरती बोलतो थोडंसं, की लाइक एक्झाम देते वेळी प्रेशर होतं का? तर डेफिनेटली मी पण प्रेशर फील करत होतो बिकॉज एक्झामिनेशनचा जो स्कोर आहे त्याच्यानंतर मला पण जाऊन शिकवायचं आहे मुलांसमोर. तर माझ्या माइंडवरती हे होतं की 100 काढल्यानंतरच मी जाऊन शिकवणार. बरोबर. बट जसं मी सांगितलं अनफॉर्च्युनेटली 98 आलेले आहेत. बट ठीक आहे, आता जो असेल तो असेल भाग. नेक्स्ट मी परत देईन. परत ट्राय करेन. दोन्ही एक्झामिनेशन देईन. दोन्हीमध्ये 99.99 100 काढण्याचाच ट्राय करेन. ओके, तसा विचार कराल तर. तर प्रेशर असतं. एक्झाम देतेवेळी प्रेशर असतो. ओके. तो मी पण फील करत होतो ॲक्चुअली. तर माझं तर असं आहे की लाइक त्या मार्कवरती ना माझं पुढे कुठे ॲडमिशन आहे. स्टिल मला तो प्रेशर होता. ओके. तर डेफिनेटली जी मुलं आहेत त्यांना तर तो असणारच. मग याच्यामध्ये कोणती गोष्ट हेल्प करेल तुम्हाला? ओके. जे मला वाटतं ते प्रिपरेशनच हेल्प करेल फक्त. की प्रिपरेशन इतकं स्ट्रॉंग ठेवा की थोडा बहुत प्रेशर घेऊन पण डिलिव्हरी चांगली होऊ शकेल. ओके. क्वेश्चन वगैरे चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकतील. ओके. याचाच गेम आहे अगेन परत तो. तर येऊन जाऊन मला वाटतं सर्व काही लिंक होतं सेल्फ स्टडीशी आणि प्रिपरेशनशी. तर त्याच्यावरती थोडंसं कंट्रोल ठेवाल व्यवस्थित. सो बेस्ट लक सर्वांनाच. लाइक प्रिपरेशन जे 11th मध्ये आहेत त्यांना प्रिपरेशनसाठी बेस्ट लक. जे 12वी पासआउट आहेत त्यांना पुढच्या लाईफमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत लाइक जे काही असेल पुढचं एज्युकेशन, तर ठीक आहे त्यासाठी बेस्ट लक. सो मी इथे थांबतो. सो धन्यवाद. थँक यू एव्हरीवन.